7वा दिवस सकाळी 7 वाजता. आजची सकाळ नव्या घरात झाली असली तरी ती म्हणेल ती पूर्व दिशा, कारण घराची मालकीण आहे रमशा. बघूया हिच्या हाताखाली मुली टिकतात कशा. उठायचं कळतंय ना तुम्हाला? बेडवरून असं उठायचं 5 मिनिटात. कसं कसं असं टाकून ठेवा म्हणजे ए मालकीणबाई काहीतरी बोलतात. ऐका, बोला ऐका, बोला. बसले ना, ऐका ना. नेक्स्ट टाइम पासून ब्रेकफास्ट लंच डिनर आपल्याला स्वतः बनवायचे आहे. मी काय बोलते ऐका मुलींनो, बोला लवकर बोला. आता मी विचार केलाय की जेव्हा पण आपण जेवण बनवायचं काहीतरी इझी बनवायचं. लेट्स नॉट मेक इट टफ. तर असं दाल खिचडी, दाल राईस असं खायचं आणि एखादी भाजी, जर वेळ मिळाला तर भाजी म्हणणार, पण दाल आणि राईसवर जास्त फोकस करायला. लिसन 1 मिनिट. मला भाज्या चांगल्या बनवता येतात, मी भाज्या बनवते. दाल राईस हुएवर कॅन टेक इट अप, टेक इट अप. चालेल. नेमकी मालकीणबाई ही का ती? जस्ट गिव मी 2 मिनिट्स टू गो आउट ना. वैसे आई एम रेडी ओनली. बाय मालकीणबाई ओरडते, चला की. चलो चला चल. लेट्स गो गाइस, लेट्स गो. वर्षा राम 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 मंडळी. सकाळी 10 वाजता. कसं वाटतंय? किती छान झोप लागली आहे ना काल रात्री. कालचा दिवस मला असं वाटतंय की तो आनंद जो असेल किंवा आणि त्या दिवसाचं कौतुक असेल तर ते संस्कृतीला जाईल. येस 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 येस. आय थिंक कालच्या दिवसाचं काय म्हणतात कॅरी फॉरवर्ड भरपूर दिवसांसाठी होणार आहे, कारण की खूप पेन आणि खूप केअर करायला लागते. रोज मला ते तेल टाकून फिरवायला लागते आणि बापरे. नाही म्हणजे तू पुढाकार घेतलास ना त्या गोष्टीसाठी, म्हणजे खऱ्या अर्थाने तू महाराष्ट्राला दाखवून दिलंस की तुझं जे नाव आहे तीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे. आजपासून जे मतदान होईल या आठवड्यासाठी त्यात कुणीही संस्कृतीचं नाव घेऊ शकणार नाही. तर चला आता वेळ आलेली आहे मोहीम सांगायची. या कपड्याच्या मागे काय आहे हे सगळं गुपित आहे. मी जिचं नाव घेईन तिने असं पुढून न येता एक स्टेप मागे जायचंय आणि मागून तिकडे यायचंय आणि मग त्या बॉक्सच्या आतमध्ये हात घालायचाय आणि त्यात जे काय असेल त्याला स्पर्श करायचाय आणि ते ओळखायचंय काय आहे. पहिलं नाव आहे मिस बावधन. मिस बावधन. अरे यार नका ना. लवकर लवकर लवकर. बघायचं नाही रे तू. नाही मी काय बघत नाही. ते असं काय वर असं सरसरणार नाही ना. बघ बाबा ते तूच बघ. कमान अंकिता. या काय आहे. हॅलो. सांग काय. दगड टाइप वाटतं. ठीक आहे. हेतल. बघायचं नाहीये. दगड आहे हेतल काय नाही दगड आहे. हॅलो हॅलो. बघू नको वर बघ. पूर्ण हात घाल. कमॉन हेतल. नाही मी नाही करू शकत. नाही करू शकत. हेतलने हार मानलेली आहे. हेतल जा. श्रीजा. ये बाय. ओ माय गॉड. तर तुम्हाला कळलंच असेल आजची आपली मोहीम आहे खेकडे पकडणे. हे जे खेकडे आहेत की नाही ते गार झालेले आहेत, पण मोहिमेत वळवळणारे खेकडे असणार आहे. त्या खेकड्यांना
तुम्हाला व्यवस्थित पाण्याबाहेर काढायचंय. पाण्याबाहेर कवा काढाल? जेव्हा शोधाल. त्यामुळेच तालीम व्यवस्थित करा. येस. तर आजची मोहीम आहे खेकडे पकडणे. दुपारी 12 वाजता आता या पोरी निघाल्या वाकडा तिकडा चालणारा खेकडा पकडायला. बघूया यांना वाकडा खेकडा मिळतो की त्याच्या मागून यांचं पाय वाकडं होत्यात. आम्हाला खेकडे पकडायला शिकायचंय. पाठीमागे कृष्णा नदी, त्याच्यामध्ये तुम्हाला ते खेकडे पकडायचे ना, ते आम्ही शिकू. अशाच हाताने की तुम्ही काय ग्लोव्स वगैरे? हाताने. असंच. ओ माय गॉड. ग्लोव्स नाही घालू शकत पण ते चावतात वगैरे का? चावणार की. आम्ही कसं पकडतो ते तुम्हाला लक्ष ठेवून बघावं लागेल. नंतर तुम्ही ते पकडू शकता. चला मग शिकायला टीम बनेल. इकडे 5 इकडे 5, तुमच्याकडे 2 आणि ह्यांच्याकडे 2. असं आपण टीम बनवू. लक्ष द्या. खेकडा चाललाय का नाही, त्याला फक्त असा पकडायचा आहे. मागणं असा दिसतोय, मागणं पकडायचं आहे असा. मागचे डंक असतात ते चावत नाही, पुढचे डंक चावतात. ओ माय गॉड. खेकडे म्हणजे कोंबडी तर ठीक होतं यार, खेकडे कसे पकडणार? पाण्यात ते सोडले ना, एवढी भीती वाटली. नाही, मधून मधून पकडू शकतो. नाही तसं चावेल ना. इथे जर पकडला तर तो येतो ना खाली असा, मग तो चावेल. तर मग म्हणजे फक्त मागच्या पायांनी पकडायचं? फक्त मागच्या पायाने पकडायचं. पाठचे पाय पकडायचे. पाठचे दोन्ही पाय पकडायचे. चल 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 उतर. तुला बघून आम्ही शिकणार. काय त्याचे डोळे जिकडे ते पाठचे ते बघू शकतो. तो बघू शकतो. आता तो बघितला ना त्यानं, तरी आपण मागं फक्त असा हात घालायचा, असं पकडायचं. एकदा तुम्ही पकडा, तुम्हीच पकडा. दूध नाही मला पकडायचा. I'm not touching it, dude. भीतीच्या पेक्षा जास्त ते सेन्सरी जे हाताला फील होतं, पाण्यात असतं, वास वगैरे, ते मला नाही जमत आहे. हा पकडला. फक्त मागचे पाय पकडायचे, काहीच नाही करणार. तू अशी काढू नकोस. मी पकडून ठेवतो पण तू कॉन्फिडंट. तो हालतोय. आय एम सो सॉरी. खेकडा चावला काय मी करू. खेकडा चावला, खेकडा चावला, खेकडा चावला, खेकडा चावला, कचकन चावला, खेकडा चावला, घापकन चावला, खेकडा चावला, घापाक चावला, खेकडा चावला, खेकडा चावला, खेकडा चावला, खेकडा चावला. हो 10 शहरातल्या मुली आल्या. त्यांची ट्रेनिंग झाली. आता त्या मैदानामध्ये उतरणार. आता जेव्हा करणार तेव्हा कळणार. आणि आता मजा येणार. खेकडा चावला काय मी करू. खेकडा चावला कोणाला सांगू. खेकडा चावला, खेकडा चावला, खेकडा चावला, खेकडा चावला. हो दुपारी 3 वाजता तुम्ही ज्यांच्याकडून तालीम घेतली त्यांना आपण बोलवूया. ताई नमस्कार. नमस्कार. पण मला काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे. तुम्ही किती वर्षाचा होतात तेव्हापासून तुम्ही हे काम करताय? आम्ही तरी अंदाजे 7-8 वर्षाचे होतो ना, तिथून हा धंदा करतो. किती कठीण असतं हे शिकून घेणं आणि ते पकडत असताना किती अडचणी येतात?
आपण जेव्हा पाण्यात पकडतो ना तेव्हा चावतात पण रक्त येतं, तिथं जखम धरती, अशा नेहमीच्याच असतात. बरं, या सगळ्यामुळे, कारण की तुम्ही खूप लहानपणापासून करताय, 7-8 वर्षापासून तुम्ही खेकडे पकडताय, तर याचा परिणाम शिक्षणावरती झाला का तुमच्या? हो झाला, पण आता काय करायचं, शेवटी आपला व्यवसाय तोच आहे. पण तुम्हाला शिकायची इच्छा होती? होती खूप भरपूर, पण आता आई वडिलांच्या मुलं आम्हाला नाही ते करता आलं. अभ्यास करून तुम्हाला काय बनायचं होतं? कुणासाठी तरी काहीतरी करायचं होतं, की घरच्यांचं नाव मोठं व्हायचं, असं शिक्षण करून आपल्याला मोठं व्हायचंच आहे असं वाटत होतं, पण ते नाही झालं आमच्यानी. तुम्ही काय सांगाल? पण जे आमच्या आयुष्यात घडलंय ना ते पोरांच्या ह्याच्यात घडवून देणार नाही अशी आमची इच्छा आहे. आमची आत्ताच्या काळी ना हे आमच्या व्यवसायाला जास्त महत्व नाही, शिक्षणाला जास्त महत्व आहे ना, तर ते आपल्या आयुष्यात घडले ती खेकडे मासे, पण पोरांच्या आयुष्यात घडवून देणार नाही एवढं महत्वाचं ठरवलंय. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा एक जो विचारतोय. म्हणजे समजा एखादा खेकडा नाहीच मिळाला एखाद्या दिवशी, तर उपासमार होते का? तसं पण काही दिवसाला होतं, पण काय करणार, आम्हाला पकडावंच लागतात काही पण करून. 2 किलो का नाही पण पकडायला लागतात. संध्याकाळी भेटणार नाही ना आम्हाला खायला. आणि कसं आहे दादा, एका स्पॉटला भेटतील असं नाही, एक स्पॉट इथं असतो तर एक तिकडा असतो, एक तिकडा असतो. त्यांची खूप वनवन आणि खूप गणगण असते. ते पकडताना खूप स्ट्रगल असतं. जोरदार एकदा टाळ्यांचं. आपल्या या सगळ्या शहरातल्या पोरी ज्या आहेत त्यांच्या लक्षात आलंच असेल की आजची ही मोहीम किती महत्वाची आहे. मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, नांगी टाकणं. नांगी टाकणं म्हणजे हार मांडणं. तर ही मोहीम सुरू करण्याआधी एवढंच सांगतो, नांगी त्यांची तोडू नका, हात त्यांच्या समोर जोडू नका आणि घेतला खेकडा सोडू नका. वैयक्तिक मोहीम आहे आणि याच्यामध्ये इथून एक जण येईल, तुमच्या इथून एक जण येईल, ज्यांचं नाव मी घेईन ते येतील. तुम्हाला 5 मिनिटं दिली जातील. त्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त खेकडे पकडायचे. दोन्ही बाजूला 2 टोपल्या ठेवल्यात. त्या टोपल्यांमध्ये तुम्ही पकडलेले खेकडे ठेवायचे. जर खेकडा टोपलीतून बाहेर आला तर तो मोजला जाणार नाही. तर पहिली स्पर्धक आहे अंकिता आणि श्रीजा. तुमची वेळ सुरू होते आता. अगर मी फील्ड मध्ये असेल मी माझा 100% देणार आहे, दॅट्स फॉर शॉर्ट. अरे बापरे, एक क्रॅबने एवढा जोरात बाईट केलंय मला, त्याच वेळेला पूर्ण रक्त यायला लागलं माझ्या. अंकिता 2 हातात पकडून घेऊन जाऊन तिकडे टाकते. जोरात चावला. सॉरी बाबू, सॉरी बाबू. खेकड्याला मिळाला आहे नवीन नाव बाबू. सॉरी खेकडा. संपत आले, वेळ संपत आहे, लवकर. अंकिता स्पीडनी फटफट 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 खेकडे पकडत होती. अरे तिथं बास्केट भरलं. बास्केट भरलं. ह्या टोपल्यात टाकायचं सांगा मग तिला. 5, 4, 3, 2, 1. थांबा. वा रे वा. चला आपण सुरुवात करूया. 41, 42. वा 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 वा. 42,
खेकडे अंकिताने पकडलेले आहेत. श्रीजाने किती खेकडे पकडलेत ते बघूया. 1 2 3 33. वा 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 33. खूप छान. तर आता पुढची नावं घेतो. मोनिशा आणि वैष्णवी. तुमची वेळ सुरू होते आता. उघडलेले सावकाश. वैष्णवी जेव्हा फील्ड मध्ये उतरली लिटरली ती अशा खेकडे पकडत होती की म्हणजे तिला बघून आम्ही सगळे शॉक मध्ये होतो. वा 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 वा. वैष्णवीने काहीतरी खेकड्याने सांगितले. सगळे खेकडे तिच्या बाजूला आहे. वेळ संपत आली आहे. लवकर. वा 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 हे तर खूपच कमाल. वैष्णवी जाते येते जाते येते. फास्ट फास्ट. 5 4 3 2 1. थांबा थांबा थांबा. या वर या. आधी आपण वैष्णवीचे खेकडे मोजूया. ताई काढा त्यातून एक 1 2 3 4 30 31. वा वा वा. आता मोनिशाचे खेकडे मोजू. तिने किती खेकडे पकडले. ताई सुरू करा. 1 2 3 4 5 21 22 23. वा. मोनिशाने 23 खेकडे पकडलेत. चला तर आता पुढची नावं घेतो. स्नेहा आणि तिची लाडकी मैत्रीण हेतल. वा 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 वा. तुमची वेळ सुरू होते आता. मला त्यांच्यावर पाय ठेवायची भीती वाटते. जागा शोधायची. आपली जागा आपण तयार करायची. कुस्तीत तिने तुला जिंकू दिलं. आता खेकडे उचलण्यामध्ये तू तिला जिंकून देते असं वाटत असेल तो गैरसमज आहे. मी हातच नाही लावू शकत. पडला चावला तुम्हाला. पण नियम काय आतमध्ये उभं राहायचंय. पहिल्या झटकेमध्ये खेकडा निघालाच नाही. आय कांट टच दम. हेतल बाहेर नाही यायचंय. नांगी टाकायची नाही. डिस्क्वालिफाय होशील. हेतल 5 मोजतो. 5 मोजायच्या आतमध्ये तू आतमध्ये. 5 4 3 2 आत आली आहे. 1. उतर लवकर. उतर 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 उतर. वा. शाबास. पकड. हेतल. हेतल ताई जा तुम्ही. हेतल ताईंनी नांगी टाकून दिली. हेतलनी अशा प्रकारे नांगी टाकून दिलेली आहे. तो खेकडा 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबा. सगळ्यात वाईट तर हेतलने बिकॉज तिने परफॉर्मन्स नाही केलं. स्नेहा तुला मानलं पाहिजे. तू जबरदस्त हिंमत दाखवली. वा. हेतल
अशी माघार घेणं किती योग्य आहे? माघार नाही घेतली मी ट्राय केलं. हेतल, तुझं असंही म्हणणं आहे की तू मेंटली खूप फिट आहे, स्ट्रॉंग आहेस. हे स्ट्रॉंग आहेस तू? मला खेकडे पकडून हे नाही दाखवायचं मी मेंटली किती स्ट्रॉंग आहे. नाही, काम करू मग यापुढे आपण आधी हेतलला विचारूया की तिची आवडणाऱ्या मोहिमा कोणत्या आहेत, तुला कोणता खेळ खेळायला आवडेल आणि तशी मोहीम आपण ठरवून घेऊ. तर आता पुढची जोडी आहे वर्षा आणि रसिका. तुमची वेळ सुरू होते आता. दोघीही दोन दोन घेत. हो, दोन सुरुवातच दोन्ही झाली आहे. सावकाश खाली बघा, पाय देऊ नका. पण मला माहिती आहे की कसं पकडायचं, तर मी ओव्हर कॉन्फिडंट झाले आणि त्याच्यात मला खेकडे चावले पण आय डोंट केअर. मला आजची मोहीम जिंकायची आहे. वा, मस्त. सोड ना रे, जा ना, जा 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 जा. पकड. वा वा वा, रसिका मस्त. सोड बाबा, सोड सोड सोड. खाली उतर, खाली उतर. तीच धरती खेकड्याला म्हणते सोड. अवघडच आहे. वर्षा मस्त मस्त, दोघी पण छान खेळतात. ठीक आहे, बाहेर आलेले खेकडे पकडायचे नाहीये. हात जाऊन खेकडे पकडायचे आहेत. वर्षाने हातातून बाहेर जाताना पडला तर ठीक आहे. लवकर लवकर, वेळ जातोय. अरे बापरे. आयो, वेळ जातोय, वेळ जातोय. मोठा आहे तो. काय मला नाही यायचं म्हणून सांगितलं मी. नांगीला पकडते ती, डायरेक्ट नांगीला पकड. परत आत. लवकर लवकर लवकर, वेळ संपत आली आहे. 5 4 3 2 1. थांबा 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 थांबा. मला खूप लागलं, पण मला इकडे खूप भरपूर कट्स पण आले आहेत. मला असं वाटलं की आत्ता अंकिताला मी जिंकू नाही देणार. तिचा रेकॉर्ड ब्रेक तर कोणाला तरी करायलाच पाहिजे. दोघेही खूप छान मोहीम खेळलात. रसिकाच्या इथून सुरुवात करूया आपण. किती आलेत? 5 5 8 43 44 45 46 47. 50 थोडक्यात राहिली. 47 खेकडे. काही सुरू करा. 1 2 3 15 16 17 18 39 40. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वर्षा आणि रसिकासाठी. चला, आपण आता जाऊया आपल्या पुढच्या जोडीकडे. रमशा, संस्कृती, तुमची वेळ सुरू होते आता. पीछे से उठा, पीछे से उठा. यस. होणार होणार. उठा. हळूहळू करू नका, फास्ट कर. संस्कृती, रमशा. 50. चावू नको प्लीज बेबी, चावू नको. मम्मी मम्मी पप्पा मम्मी. वा वा वा, चांगला प्रयत्न चालू आहे. अरे किधर आहे? हे इथं. हळूहळू पायाखाली बघ, पायाखाली बघ. हे इथं, हे इथं. आधी होते की मग कॉन्फिडन्स येईल. पायाला धर.
धर पायाला गचकीन. शाबास. वा 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 वा. इकडचे कोपऱ्यातले चाल. प्लीज जाऊ नको प्लीज. वा. खाली बघ खाली बघ. खाली बघा. आधी एक एक टाक. डोंट वेस्ट युअर टाइम. एक एक टाक. हे की पकडी चालली इकडे आमची. ए उड्या नको. हळू 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 हळू. हात उड्या नको मारू. चला चला वेळ संपत आली आहे. लवकर. 10 9 प्लीज ये. 5 4 3 2 थांबा. वा. रमशापासून सुरुवात करूया. 1 2 3 14. म्हणजे तू तालमीत काहीच नव्हतं केलं. एकही खेकडा पकडला नव्हतास. बरोबर. आता तू 14 खेकडे पकडलेस. व्हेरी गुड. चला आपण मोजूयात संस्कृतीने किती खेकडे पकडलेत. 1 2 3 28 29. वा वा. संस्कृती खूप छान. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही मोहीम यासाठी होती की आपल्याला शिकायला मिळालं पाहिजे की ऐनवेळी नांगी टाकू नये, कच खाऊ नये, माघार घेऊ नये. ज्यांना कळायला हवंय त्यांना ते कळलं असेल असं मी समजतो, आणि ज्यांना कळलं नसेल त्यांनी ती गोष्ट समजून घ्या. आता या सगळ्याचे काय परिणाम आणि पडसाद होत आहेत ते तुम्हाला कळतीलच. आणि तुमच्यासाठी एक लय भारी कडक सरप्राईज आहे. शॉक असतात. सांगणार सगळं सांगणार, पण कसं हळू हळू. तर तयार राहा सरप्राईज साठी. संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार मंडळी. काय कसं वाटतंय? एकदम मजा आली. तर जसं मगाशी सांगितलं होतं की काहीतरी सरप्राईज आहे, तर आता ती वेळ आलेली आहे. आजपर्यंत आपल्या पारावरती असा पाहुणा आलेला नाही. तो पाहुणा आज आपल्याला भेटायला येतोय. मराठी चित्रपट सृष्टीला ज्यांनी ग्लॅमर दिलं असे आमचे सगळ्यांच्या लाडाचे महेश मांजरेकर सर. अरे आज सगळे गावातल्या आमच्या भगिनी माता करतात ती कामं तुम्ही ते करताय, म्हणजे असं बघून तुम्हाला वाटत नाही की तुम्ही काही करत असाल. पण मी बघतोय दररोज शेण चारवाल असं वाटलं होतं का? म्हस किती सुंदर आहे तुम्हाला कळलं असेल ना. कोणी म्हशीने दिली नाही का? सगळ्यात महत्वाचं सांगायचं तर यांना बैल, म्हशी आणि गाय यातला फरकच कळत नव्हता. आणि आज तर सर खेकडे पकडलेत. अरे वा. रसिकांनी 47 खेकडे पकडले. खेकडे चावले की सगळीकडे. मी इथे आलोय ना, तो प्रेक्षक बघतोय ना, त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलोय इथे. मैत्रिणीनंतर टास्क नंतर पण मला वाटतं इथे नोबडी इज अ फ्रेंड टास्क करताना असं प्रेक्षकांचं मत आहे. तुला काय खेकडे घाबरले का तू काढायचे ठरलं नाहीच काढायचे? मला फोबिया आहे ॲनिमल्सचा.
म्हणजे जस्ट हे सेन्सरी हां आय थिंक मी खूप स्वतःला पुश केलंय आधीपासूनच. जेव्हा आम्हाला म्हशीचं दूध काढायचं होतं, कोंबड्या पकडायच्या होत्या, खूप पुश केलंय. थोडा अजून वेळ भेटला असता तर झालं असतं, पण वेळ भेटत नाही कुठेच, कुठे तर फिरत नसतो वेळ. यू मिस्ड अन ऑपॉर्च्युनिटी. आय नो आय डिड, बट ॲट द सेम टाइम आय लर्न समथिंग. आता ह्यापैकी किती जणांनी खेकडे पकडलेले आधी? ही एक संधी असते टू गेट ओव्हर युअर फोबियाज. आयुष्यात कधी कोंबडी पकडलेलीस? नाही. आयुष्यात कधी बैलगाडीच्या शर्यतीत भाग घेतलेलास? नाही. मग खेकडा ऑल्सो वॉज जस्ट अनदर टास्क. आणि तुमचे फोबियाज तुम्ही कशी ओव्हरकम करणार? तुम्ही अशा गोष्टी करता ज्या तुम्ही आयुष्यात केलेल्या नाहीयेत. असं नाही, यातल्या कोणालाही ते केलेलं नाहीये ना. आणि विनर एक असाच पाहिजे ना की जो सगळे टास्क करून तेवढेच परफेक्शनने करतो. सगळ्यात खरंच स्ट्रॉंगली कोण खेळतं माहिती आहे का? अंकिता. खरंच म्हणजे तू यू गिव्ह इट अ ऑल. आणि ते तिचं स्पिरिट सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मीन्स बावधन झाली असतो, मला कौतुक आहे. सगळ्यात नाही चांगलं खेळतं असं मी काही, मला काही तुम्हाला लेक्चर द्यायचं नाहीये. तुम्ही जे करताय ते खरंच कौतुकास्पद आहे. फक्त मोहिमेत माघार घ्यायची नाही, कळलं का? हे तर हा ह्याच्यानंतर नाही. ह्याच्यातलं सजा आहे माहिती आहे तुला? आज काय म्हणतात त्याला? आजच्या नंतर प्रत्येक वेळेला अंडर परफॉर्मरला तीच सजा मिळणार आहे. यू अग्री? ह्या आठवड्यात तू अंडर परफॉर्मर आहेस, बरोबर ना? आणि सजा ही आहे, रात्रभर तुला एका कोणाड्यात राहावं लागणार आहे. हे सगळे कोंडवाडा असतो ना, हे सगळे आत असणार आहेत आणि तू इथे असणार आहेस. आणि तू पहिली स्पर्धक आहेस जी आज तिथे जाणार आहे. You won't be the first, but I hope you never go there again. But that is how the game is. मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला ना, या इंडस्ट्रीत यायच्या आधी आय जस्ट पास्ड आउट आणि काय करायचं कळत नव्हतं. जॉब शोधत होतो. तर आमच्या मित्राची एक गाडी होती जे हापसे बनतो. हापसे माहिती आहेत का काय असते? इथे गावात मला कळलं असेल. ते हापसे बनवायचं कॉन्ट्रॅक्ट देतं गव्हर्नमेंट काही लोकांना. तर माझा एक मित्र होता, त्याच्या काकांची ती हापसे बनवायचं ट्रक होता. इट्स अ ह्यूज ट्रक. मी तिकडे मॅनेजर म्हणून गेलो. जिओलॉजिस्टमध्ये फिरा, साईड बघा, तिकडे हापसे मारायचे, त्यांना जागा द्या. एकही हापशाला हॉटेलमध्ये राहिलो नाही, मी गाडीबरोबरच राहिलो. आणि आय स्लेप्ट, चावडीवर झोपलेलो आहे मी, देवळात झोपलेलो आहे मी. आणि त्या हापशाच्या गाडीवर एक पाईप ठेवतात, त्या पाईपवर झोपलो आहे मी. बट आय थिंक दोज 2 months, ते 2 महिने माझ्या आयुष्यातले सगळ्यात चांगले महिने होते. कारण त्या 2 महिन्यांनी मला कुठेही राहायची तयारी करून दिली. त्यामुळे हे जे तुम्ही 70 दिवस इथे आहात ना, ते एन्जॉय करा. हे 70 दिवस जे तुम्हाला शिकवतील ना आयुष्यात, ते तुमच्या उभ्या आयुष्याने तुम्हाला शिकवलेलं नसेल. एवढं लक्षात ठेवा. मी आणि फक्त इथे शिक्षा द्यायला नाही आलोय, म्हणजे यांनी सांगितलं सरप्राईज, पण मी एक बक्षीस पण देणार आहे कोणाला तरी आज. आणि आजच्या विजेती रसिका, यासाठी तेच मीच बनवलंय क्रॅप करी. खूप आभार. थँक्यू. तुमचा उत्साह वाढवला. थँक्यू सर. आता वेळ आली आहे मतदान करण्याची. आज तुम्ही मोहिमेमध्ये जी काही कामगिरी केली आहे, त्यातून जे बॉटम 3 आहेत त्यांची मी नावं सांगणार आहे. पहिलं नाव आहे स्नेहा. दुसरं नाव आहे रमशा. आणि तिसरं नाव आहे हेतल. तर तुम्ही तिघी बॉटम 3 आहात. आता उरलेल्या सगळ्या जणींनी या तिघींपैकी कुणाला गावाच्या वेशीबाहेर काढायचंय याचं नाव लिहून महाराष्ट्राला दाखवून त्या पेटीत टाकायचं.
यावेळेस फक्त दाखवायचं नाहीये, कारणही सांगायचंय. ओ अच्छा ठीक आहे. मी हेतलला नॉमिनेट करणार आहे कारण मला असं वाटते की टास्कमध्ये तर ती परफॉर्म नाही करत. हेतलचं नाव ठेवलं आहे मी. मला असं वाटतं की हेतलनी थोडं पुश करायला हवं होतं आणि जस्ट आता असं आहे की तो तिचा कॉन्फिडन्स फार लो असा वाटतोय त्यावेळेमध्ये. मी हेतलला वोट करते. मला तिची बरोबर पटत नाही. जेव्हा पण नॉमिनेशन असतं ती माझ्याशी स्वीट होते. मला वाटतं तिला प्राण्यांशी खूप जास्तच स्ट्रेस येतो आणि तिची हेल्थ पण ती ठीक नाही आहे. तर मी हेतलचं नाव लिहिलं आहे कारण की स्नेहा आणि रमशा दोघांनी आपल्या जे परफॉर्मन्समध्ये जे दाखवलं आहे, भलेही स्नेहा लास्ट टाईम बॉटम 3मध्ये होती, तिने खरंच यावेळी हे प्रूव्ह केलेलं आहे की ती परफॉर्म करू शकते. मी हिला वोट आउट करते. ओनली टास्क बेस्ड आणि टफ कॉम्पिटिटर पण आहे बाहेर. आय गेस मी हिला वोट करेल. एक स्ट्रॉंग कंटेंडर आहे तर ऑब्व्हियसली मी तिला करणार. सॉरी रमशा, स्नेहा माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ऑफकोर्स मी स्वतःला वोट आउट नाही करणार आहे. तर आय हॅव नो अदर ऑप्शन बट तुझं नाव. सो तुमचा कौल मला मिळालाय. 8 जणींना असं वाटतंय की गावाच्या वेशीबाहेर हेतलनी जावं आणि 2 जणींना असं वाटतंय की रमशानी गावच्या वेशीबाहेर जावं. तुम्हाला कळलं असेल कोण असतील त्या 8 जणी आणि कोण असतील त्या दोघी. तर आजचा तुमचा दिवस संपत आलेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही आता वाड्याच्या आत जा आणि दरवाजा लावून घ्या. फक्त हेतल तू थांब. गुड नाईट. हेतल सगळ्यांना बाय बाय कर. तू तिथे माझ्या बरोबर कोंडवाड्यात चल. तर मंडळी तुम्ही बघताय पहिल्यांदाच या भागात कोणीतरी म्हणजेच हेतल ही कोंडवाड्यात गेली आहे आणि तिला ही शिक्षा होण्याचं कारण एकच आहे, ती म्हणजे मोहिमेतून माघार. मराठी माणूस सगळं सहन करू शकतो पण मोहिमेतून माघार सहन करू शकत नाही. या सगळ्यातून हेतल पुन्हा कधीही माघार घेणार नाही अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही पाहत राहा पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल. सप्रस्तुत जाऊबाई गावात. स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी. रात्री 9 वाजता. मला ही खेकड्याची करी दिल्याबद्दल. ऑब्व्हियसली कारण मी व्हेज आहे त्यामुळे मी नाही खाऊ शकणार. तर मी या सगळ्यांना सगळ्यांना भेटायला पाहिजे जी काहीच नाही खात आणि आम्हाला सगळं देते. खा मुलांनो खा. आपली ही मोहीम खेकड्याच्या नांगीप्रमाणे छोटा पण आयुष्यासाठी मोठा संदेश देऊन जातो. तो म्हणजे कितीही अडचणी संकट आली तरी नांगी टाकायची नाही. कारण या मोहिमा इथल्या मातीशी जुळल्या आहेत आणि अशाच मोहिमांचा सामना आमच्या माय माऊली तात्या अण्णा रोजच करत असतात. या मोहिमांचा अनादर म्हणजे या मातीचा, गावकऱ्यांचा आणि रोज अशा मोहिमा पार पाडणाऱ्या त्या प्रत्येकाचा अनादर आहे. आणि तो झाला की आमचा कोंडवाडा त्याच्या नशिबी आलाच म्हणून समजा. तशी ती शिक्षा नाहीये पण तुम्ही केलेल्या चुकीची, त्या मायमाऊलीच्या कष्टाची जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून आहे. त्यामुळे नांगी टाकू नका, लढत राहा.